यवतमाळ येथे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची आढावा बैठक संपन्न झाली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ शहरातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या पुढाकाराने वीज व पाणी पुरवठा विभागाची संयुक्त आढावा बैठक पार पडली. शहरात बेमळा, चापडोह व निडोना धरणातून पाणी पुरवठा केला जात असला तरी अलीकडे वीज पुरवठ्यातील अनियमिततेमुळे पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने अधीक्षक अभियंता प्रवीण दारोडी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत पंपिंग स्टेशनवर वीज खंडित झाल्याने पाणी वितरणावर होणाऱ्या परिणामाचा आढावा घेण्यात आला. तसेच दोन्ही विभागांची समन्वय साधून तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या पाणी टंचाईच्या समस्या मांडत उन्हाळ्यात अखंडित वीज व नियोजित पाणी पुरवठ्याची मागणी केली. प्रशासनाने आवश्यक उपाययोजना तातडीने राबवून नागरिकांची गैरसोय टाळण्याचे आश्वासन दिले. दरम्यान या निर्णयामुळे आगामी काळात यवतमाळकरांना नियमित पाणी पुरवठा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.